लक्ष्मण हाकेंचा एक मुलाखत आज येत आहे जवळपास सगळ्याच माध्यमांवरती आणि त्या मुलाखती आधी त्यांनी एक पोस्ट लिहिली होती की माझा अभिमन्यू केला जातोय आणि त्या मुलाखतीमध्ये पण ते म्हणतायत की शत्रू तर माझ्यावरती वार करतायत परंतु माझ्या पाठीमध्ये पण खंजीर खुपसण्याचं काम होतंय आणि या सगळ्या वक्तव्याला किनारा आहे ओबीसींची जी महाएल्गार सभा होणार आहे बीडमध्ये त्या सभेच्या बॅनरवरती लक्ष्मण हाके यांचा एकही फोटो नाही। लक्ष्मण हाके त्या महाएल्गार सभेचे सध्या तरी सदस्य नाहीत आणि ओबीसी नेत्यांकडून लक्ष्मण हाकेंना बायपास केला जातोय हा मेसेज क्रिएट झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी मी ओबीसींचा नेता असून मलाच वगळल्या जाते या भावनेतून लक्ष्मण हाके यांनी ती पोस्ट लिहिली आणि ते बोलतायत। परंतु खरंच लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू झाला का आणि तो का झाला याचाही लक्ष्मण हाकेंना विचार करावा लागेल। तर लक्ष्मण हाकेंना बायपास का केलं गेलं, त्यांचा अभिमन्यू का होतोय, त्याचबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण जे ओबीसीच्या नावाने गळा काढतात तेच ओबीसीच्या मायक्रो ओबीसींचा केसानी गळा कसा कापतात हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि हे एकमेकांवरतीच कसे अन्याय करतात आणि नेमकं मराठा आल्याने यांना काय फरक पडणार आहे हे पण आपल्याला सविस्तर चर्चा करायची। संविधान काय सांगतं, घटना काय सांगते आणि हे लोक जे बोंबलतात बाबासाहेबांचं नाव घेऊन ते योग्य आहे का याच्याबद्दल आपल्याला सविस्तर घटनात्मक विश्लेषण करायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअरही करा। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, वडेट्टीवारांनी आता एक वक्तव्य केलं, जिसकी संख्या जितनी भारी उतनी उसकी भागीदारी। म्हणजे इन शॉर्ट काय, ज्याची संख्या जास्त त्याचा हिस्सा आरक्षणात जास्त। आता मला वडेट्टीवारांना पहिले हे सांगायचंय की वडेट्टीवार साहेब, तुम्ही काँग्रेसचे नेते आहात, काँग्रेसचे महाराष्ट्रातले जे टॉपचे नेते त्याच्यात तुमचं नाव आहे आणि तुमच्या तोंडात इतकी असंविधानिक भाषा शोभते का? जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी भागीदारी जर तुम्हाला जर करायचंच असेल तर याचा अर्थ सगळ्याकडेच भागीदारी करा ना आणि मग सगळीकडेच ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याला देऊन टाका। मग पुन्हा एकदा प्रत्येक राज्यामध्ये क्षत्रियांना जास्त द्या। तुम्हाला कळतंय का? तुम्हाला काही अक्कल आहे का? तुम्ही काय बोलताय? आणि हे स्वतःला ओबीसी नेते म्हणतात, इतके मूर्ख आणि बिंडोक लोक, असंविधानिक लोक काँग्रेस सुद्धा एवढ्या सर्वोच्च पदावरती कसं बसवते हाही मोठा प्रश्न आहे। अरे तुम्हाला अक्कल आहे का? तुम्ही काय बोलताय? संख्येच्या जीवावर, झुंडशाहीच्या जीवावर तुम्हाला राजकारण करायचंय। मग हेच राजकारण जर सगळ्याच जातींच्या बाबतीत जर लागू झालं, मग आरक्षणाच्याच बाबतीत का? सगळीकडेच करा। त्याच्यामुळे हे असले फालतू प्रकार हे ओबीसी नेते करतात। हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, तिकडे छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बावनकुळे वगैरे वगैरे हे स्वतःला ओबीसी नेते समजतात आणि लक्ष्मण हाके यांचा अभिमन्यू करतात। त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण समजून घ्या, ते आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित। एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या राज्यामध्ये आपण जर नीट राजकीय समीकरणं आणि राजकीय पक्षांना जर जवळून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ओबीसी चेहऱ्यांच्या नावाने काही विशिष्ट जातीतील लोकच फक्त मोठी झालेली आहेत। भले सुरुवातीच्या काळातला त्यांचा संघर्ष असेल किंवा त्यांच्या समाजाची लोकसंख्या जास्त असेल म्हणून ते नेते बनले असतील, परंतु हे नेते बनल्यानंतर ते झाले प्रस्थापित आणि बाकी मायक्रो ओबीसी जो आहे तो सगळा झाला विस्थापित। आणि मग हे जे नेते बनले आता यांचेच
पुढचे 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 जनरेशन चालून येऊ लागले पुढे पुढे पुढे. आणि त्या वेळेला हे जे अचानक वरती येणारे लोक आहेत, जे विस्थापितातून येणारे आहेत, सामान्य कुटुंबातून येणारे आहेत, यांना मात्र आता जागा द्यायची नाहीये. हा फरक आहे लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू का केला जातोय याचा. म्हणजे छगन भुजबळ बॅनरवरती आहेत, पंकजा मुंडे आहेत, धनंजय मुंडे आहेत, पडळकर आहेत, तिकडे बाकीचे नेते आहेत, वडेट्टीवार आहेत, सगळेच. फक्त लक्ष्मण हाकेला जागा नाही. त्याचं कारण आहे हाके हा प्रस्थापित ओबीसी कुटुंबातून येत नाही. आणि हेच आजपर्यंत सगळ्या समाजांमध्ये झालंय. अगदी मराठा समाजात सुद्धा प्रस्थापित लोणी खातात आणि विस्थापित मात्र तसेच राहतात. प्रस्थापित सगळ्या योजनांचा लाभ घेतात, विस्थापित मात्र रडत राहतात. आणि ज्या वेळेस एखादी गोष्ट बंद करण्याची वेळ येते तेव्हा विस्थापितांना रस्त्यावरती उतरवलं जातं, प्रस्थापित मात्र त्यावेळेसही मलिदा खातात. प्रस्थापित सत्तेमध्ये आहेत, प्रस्थापित संपत्तीमध्ये आहेत, प्रस्थापित राजकारणामध्ये आहेत, प्रस्थापितांच्या पुढच्या पिढ्या सुद्धा प्रस्थापित बनत चालल्या. विस्थापितांना जागा नाही. आणि हे लक्ष्मण हाके विस्थापित कुटुंबातून येतात म्हणून त्यांचा अभिमन्यू केला जातोय. आणि हे सगळ्या जातींसाठी आहे. आज आपण ओबीसींच्या लक्ष्मण हाके आणि भुजबळांबद्दल बोलतोय म्हणून मराठ्यांच्या बाबतीतही हेच झालेलं आहे आणि इतर सगळ्या समाजांच्या बाबतीत हेच झालेलं आहे. ज्या त्या समाजातला प्रस्थापित आपल्या जातीच्या ताटामध्ये वाढण्याऐवजी ते असतं बघा. समजा तुमचा कप भरून जर चहा जर असेल आणि तर कप भरल्यानंतरही जर ओतत राहिलात तर तो थोडासा बशीमध्ये गेला पाहिजे. हे कप म्हणजे प्रस्थापित आहे आणि ती बशी म्हणजे विस्थापित आहे. परंतु यांचं म्हणणं आहे आमचा एक कप भरला की आम्ही तो बाजूला काढतो आणि तोवर दुसरा आमच्या पुढच्या पिढीचा कप त्या नळाला लावतो. तो कप भरला की आम्ही आमच्याच नातेवाईकाचा तिसरा कप लावतो. तो भरला की आम्ही आमच्याच नातेवाईकाचा चौथा कप लावतो. आम्ही बशीमध्ये काहीही जाऊ देणार नाही. ही नीच प्रवृत्ती प्रत्येक समाजातल्या प्रस्थापित घटकांमध्ये आहे. हा नालायकपणा प्रत्येक समाजातल्या विस्थापितांचा अभिमन्यू करतो आणि त्यामुळे लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू होतोय. मग आता हे एकच कारण आहे का लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू व्हायला? नाही. लक्ष्मण हाकेंना माध्यमांनी मोठं केलं असतं, लक्ष्मण हाकेंना इतर मायक्रो ओबीसींनी मोठं केलं असतं. परंतु लक्ष्मण हाकेंच्या सुद्धा काही चुका आहेत ज्या त्यांना आता भोवतायत. आज लक्ष्मण हाके समाजाबद्दल, या संघर्षाबद्दल किती प्रामाणिक आहे याबद्दल आपण आज बोलू शकत नाही. कारण त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोक्यात काय शिस्त आहे याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. आणि चुकीच्या पद्धतीने एखाद्यावरती आरोप करणं हे चूक आहे. परंतु मायक्रो ओबीसी असेल तो लक्ष्मण हाकेंवरती विश्वास ठेवायला आजही तयार नाहीये. त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की गावगाड्यामध्ये आम्ही सगळे एकत्र राहतो आणि हा लक्ष्मण हाके भांडणं लावतो. ही इमेज लक्ष्मण हाकेंची आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मण हाके प्रामाणिक नेतृत्व आहे हे काही लक्ष्मण हाके स्वतःच सिद्ध करू शकले नाही. त्याचे कारण आहेत. लक्ष्मण हाके यांची राजकीय मनीषा लपून राहिली आहे का? मुळीच नाही. लक्ष्मण हाकेंना राजकीय नेतृत्व करायचंय, लक्ष्मण हाकेंना आमदार बनायचंय, लक्ष्मण हाकेंना महामंडळ हवंय. कारण ते त्यांनी याच्या आधी निवडणुका लढवल्यात. लक्ष्मण हाके ओरिजिनल प्राध्यापक आहे का? तर नाही. कधी काळी एखाद्या महाविद्यालयात 2 वर्ष 3 वर्ष काम केलंय, मग ते कायमचा प्राध्यापक म्हणून ते मिरवता येणार आहे का? नाही मिरवता येऊ शकत. त्याच्यामुळे ओबीसींचा त्यांच्यावरती विश्वास नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या घटनांवरून लक्ष्मण हाके प्रामाणिक नाही. आता घटना किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत याचं आपण कारणमीमांसा करत नाहीये. मायक्रो ओबीसींचा हाकेंवरती विश्वास का नाही ते आपण बघतोय. त्याचं एक कारण आहे, लक्ष्मण हाके दारू पिताना पकडले. आजच्या समाजाला स्वतःला दारू प्यायची पण आपला नेता दारूडा असू नये असं सगळ्यांना वाटतं. आणि ओबीसी समाज हा कष्टकरी समाज आहे, काम करणारा समाज आहे, कष्टाने पैसे कमवणारा मोठा होणारा समाज आहे. त्याच्यामुळे आपल्या समाजाचा नेता असला कोणी बेवडा असावा, कुठेतरी दारूपित असावा, हे ओबीसी समाजाला कदापिही मान्य नाही. म्हणून लक्ष्मण हाके हे बदनाम झाले. दुसरी महत्वाची गोष्ट,
ज्या हत्येचं कुणी समर्थन करू शकत नाही असा हत्यारा जो आहे, सध्या तरी त्यांच्यावरती मोक्का लागलाय. जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांचं जेवण जेवताना लक्ष्मण हाके दिसत आहेत. त्याच्यामुळे गुन्हेगारांसोबत असणारा हा लक्ष्मण हाके आहे आणि हे मायक्रो ओबीसीला खपून घ्यायचं नाही. कुठल्याच समाजाला हे असले भंगार नेते नको आहेत सध्या तरी. हा, राजकारण म्हणून तुम्ही असले असाल तर काही फरक नाही पडत. समाजाचा नेता आणि राजकीय नेता याच्यात फरक असतो. राजकीय नेता भामटाई चालतो, राजकीय नेता भ्रष्टाचारी चालतो, राजकीय नेता कसाही चालतो, कारण निवडणुकीचे गणित वेगळे असतात आणि सामाजिक गणित वेगळे असतात. समाजाचा नेता म्हणून कोणाला सहन करायचं हे समाज ठरवत असतो आणि समाज त्या बाबतीत फार सिलेक्टिव्ह आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आजपर्यंत मराठा समाजामध्ये कित्येक राजकीय नेते झाले असतील, पण मराठा समाजाचा नेता म्हणून समाजाने कधीही कोणाला आजपर्यंत स्वीकारलेलं नव्हतं. ते मनोज जरांगेंना स्वीकारलं. त्याचं कारणही तसं आहे. मनोज जरांगेंच्या इतिहासापासून आजपर्यंत जरांगे पाटलांचे कुठलेही गैरकृत्य कोणालाही समोर आणता आले नाही. आणि मनोज जरांगे पाटलांचे हे आंदोलन हे कित्येक वर्ष जुनं आहे, हे वारंवार वेगवेगळ्या पुराव्यांवरून सिद्ध झालंय. लोक म्हणत होते सुरुवातीला फडणवीस मुख्यमंत्री बनला, ब्राह्मण मुख्यमंत्री बनला म्हणून जरांगेच्या पोटात दुखतं. शरद पवारांच्या विरुद्ध आंदोलन करणारे जरांगे पाटील आहे, उद्धव ठाकरेंच्या विरुद्धही आंदोलन करणारे जरांगे पाटील आहे, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आंदोलन करणारे जरांगे पाटील आहे, विलासराव देशमुखांच्या विरुद्धही आंदोलन करणारे जरांगे पाटील आहे. पण दुर्दैवाने त्यावेळेस त्यांना तेवढं यश नाही मिळालं. यावेळेस मिळालं फडणवीसांच्या कृपेने. फडणवीस साहेबांनी जर तो लाठी हल्ला केला नसता तर जरांगे पाटील कोणाला माहिती होते, किती टक्के लोकांना माहिती होते, ते फक्त गोदापट्ट्यात माहिती होते. आज अख्ख्या भारताला जरांगे पाटील माहिती. त्याचं कारण आहे देवाभाऊ. म्हणजे देवाभाऊंनीच जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाच्या या आंदोलनाला मोठं केलं. तो एक फॅक्टर आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. पण जरांगे पाटलांना दडपण्याचे किती प्रयत्न झाले असतील, पण त्यांचं काही वाईट सापडलं नाही. लक्ष्मण हाकेंचं मात्र रोज काही ना काही येऊ लागलं. कधी फोन पेवर पैसे मागतात, कधी कोणाचे कॅश घेतात, कधी खोटं बोलतात वगैरे वगैरे. त्याच्यानंतर सामाजिक नेता हा वैचारिक असला पाहिजे. तो शिक्षित आणि अशिक्षित हा भेदभाव घटनेने केला नाहीये ना. घटनेने म्हटलंय तुम्हाला एखाद्या समाजाचा नेता बनायचा असेल तर तुम्ही शिकलेले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं कुठं लिहिलंय नाही. त्याचं कारण आहे घटनेला हे मान्य आहे की प्रशासन हे सुशिक्षित असावं, प्रशासनाला कायद्याचं ज्ञान असावं आणि सामाजिक नेत्यांना, राजकीय नेत्यांना. म्हणून आमदार खासदारकीला शिक्षणाची अट का नाही बरं? लालू प्रसाद यादव, राबडी देवी इतके वर्ष मुख्यमंत्री कसे राहू शकले? कित्येक अंगठाछाप लोक आमदार, खासदार, मंत्रीपद का उपभोगू शकले? त्याचं कारण आहे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की प्रशासनाने सुशिक्षित असलं पाहिजे, त्यांना कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे, त्यांना संविधानाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि त्यांनी राजकीय नेते जे समाजातलं तळागाळातलं दुःख त्यांच्यामध्ये जगून, त्यांच्यामध्ये भोगून लोकसभेत, विधानसभेत मांडतील, त्याला कायद्यात रूपांतर करण्याचं काम या सुशिक्षितांचं आहे. त्याच्यामुळे घटना सामाजिक नेत्याचं शिक्षण बघत नाही. तुम्हाला आमदार, खासदार बनण्यासाठी शिक्षणाची अट नाही. त्याचं कारण आहे लोकप्रतिनिधी हा लोकांच्या दुःखातून तयार झालेला असला पाहिजे, लोकांच्या संघर्षातून तयार झालेला असला पाहिजे. त्याला शिक्षणाची अट नाही. आणि मग हे लक्ष्मण हाके सांगतात मी प्राध्यापक आहे, मी शिकेले. अरे एम ए असे 1760 पडलेले आहेत ना रे बाबा तालुक्याला. मग प्रत्येकच जण प्राध्यापक म्हणून मिरवल ना. मग असे लय प्राध्यापक आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे हे प्राध्यापक विद्यापकला कोणी कुत्र विचारत नाही, हे लक्षात घ्या. कारण समाजाचं दुःख मांडायला समाजाचं ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही असल्या बोगस डिग्र्या मिरवायची गरज नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर मनोज जरांगे पाटील एवढा मोठा नेता बनला नसता आणि अगदी ते माजी न्यायमूर्ती वगैरे त्यांच्या बाजूला जाऊन बसले नसते. कित्येक तुमचे अधिकारी वगैरे त्यांच्या बाजूला जाऊन बसले नसते. पण ही घटनेने दिलेली ताकद आहे, घटनेने हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं वारंवार जरांगेंची वैचारिक पातळी काढण्याऐवजी लक्ष्मण हाके प्राध्यापक आहे तर त्यांची वैचारिक पातळी बघू.
महात्मा ज्योतिबा फुलेंना जेव्हा स्त्री पुरुष समानतेबद्दल प्रश्न यायचे तेव्हा ते दोन्ही बाजूंनी योग्य ते समतोल साधून बोलायचे. लक्ष्मण हाकेवर वेळ आली, ते काय बोलला, माझ्याकडे 11 पोरं तयार आहे. म्हणजे पुरुष सत्ताक मनोवृत्तीचा, नीच मनोवृत्तीचा हा लक्ष्मण हाके हे या वाक्यातून सिद्ध झालं ना. एखादा काय बोलला असता तो खरंच वैचारिक पातळीचा असता, स्त्री पुरुष समानता मानणारा असता, घटनेला मानणारा असता. तो काय म्हणला असता, 5 पोरी तुम्ही आमच्या कुटुंबात द्या, 5 पोरी आम्ही तुमच्या कुटुंबात देतो. याला सोयरीक म्हणतो ना आपण. रोटी बेटी व्यवहार कशाला म्हणतो, 2 लग्न आमचे तुमच्यात झाले, 2 लग्न तुमच्या आमच्यात झाले. हा काय म्हणला, माझ्याकडे 11 पोरं तयार आहे. आणि त्याच्या मागचे जे घाण पद्धतीने हसत होते ना, नीच प्रवृत्ती, नीच, त्या सगळ्यांना आहे ना ओल्या बांबूनी फटके हाणले पाहिजे असं त्यांचं हास्य होतं, हे लक्षात घ्या. आणि याच्यावरून हाकेची वैचारिक पातळी सिद्ध झाली की हा किती नीच मनोवृत्तीचा व्यक्ती आहे, हा किती नीच पुरुष सत्ताक मनोवृत्तीचा आहे. जर त्याला सोयरीकच जुळवायची होती, 4 पोरी आम्ही तुम्हाला देतो, 4 पोरी तुम्ही आम्हाला द्या, आपण एकमेकांचे नातेवाईक बनू, असं बोलला असता. परंतु त्यांनी तसं बोलला नाही. आणि ओबीसीमध्ये 450 जाती त्यांचे लग्न होतात का हो? छगन भुजबळांनी त्यांच्या कुटुंबामधली एखादी मुलगी बागवानाच्या घरात दिली का हो? बागवानाची एखादी मुलगी छगन भुजबळांच्या घरात आली आहे का हो? एखाद्या धनगराने आपली मुलगी वंजाराला दिली आहे का? एखाद्या वंजारी समाजातल्या मुलीला धनगर बांधवांनी करून घेतलंय का? हे सांगा ना तुम्ही. असं होतं का लक्ष्मण हाके साहेब? आणि मग नसेल होत तर तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये किती चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करायला निघाले, हे ओबीसीला मान्य झालं नाही. त्याच्यामुळे तुमचा अभिमन्यू होतोय. तुम्ही जे म्हणताय ना, माझ्यावर स्वतःचे लोकही वार करताय, शत्रू पण करताय. शत्रू तर तुम्हाला पोकळ बांबूचे फटके द्यायला बसलाय हो, कारण तुमचे वक्तव्य तसे आहेत. त्याच्यामुळे शत्रूचं सोडून द्या. स्वकीय का हल्ले करतायत तुमच्यावरती, तर ही तुमची नीच मनोवृत्ती. उद्या तुम्ही जर मराठ्यांच्या पोरी मागितल्या तर मग तुमची पोरगी दिली का तुम्ही कोणाला? सांगा ना. तुम्ही वेगळ्या ओबीसीच्या एखाद्या भटक्या विमुक्ताची पोरगी केली का बायको म्हणून? मग तुम्ही जेव्हा सोयरीक जुळवली तेव्हा काय ठेवलं होतं तुम्ही? काय विचार करून तुम्ही लग्न केलंय हे सांगा ना. आणि त्याच्यामुळे ओबीसी तुमच्यावरती नाराज झाला. तुमची वैचारिक पातळी नीच आहे, तुमची वैचारिक पातळी पुरुषी मनोवृत्तीची आहे, पुरुषी माज तुमच्या बोलण्यामध्ये आहे. आणि हे त्याच्यातून सिद्ध झालं. आणि हे महात्मा ज्योतिबा फुलेंना मानणाऱ्या ओबीसी घटकाला मान्य नाही, कारण ते स्त्री पुरुष समानता मानणारे लोक आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट, लक्ष्मण हाकेंचं उत्पन्न काय हो? आज ते इतक्या महागड्या कारमधून फिरतात, यांचं उत्पन्न काय? मग ओबीसी समाज तर कष्टकरी आहे, काम करणारा आहे. ओबीसींच्या मनगटामध्ये एवढा दम आहे की त्यांना आरक्षण नसतं तरी सुद्धा ओबीसी समाज या देशामध्ये उपाशी राहिला नसता, कारण ओबीसी समाज हा निर्माता आहे, हे लक्षात घ्या. विश्वकर्मा भगवंताला मानणारे लोक हे निर्माण करणारे लोक आहे. हे जे 18 पगड जाती आपण यांना म्हणतो, ह्या निर्माण करणारे आहे. तुमच्या आजूला बाजूला इकडे तिकडे चहूकडे बनलेली प्रत्येक वस्तू या बांधवाच्या हातातून तयार झालेली आहे. त्यामुळे हा समाज असा मिंधा नाहीये, कोणाचा लुळापुळा नाहीये. आणि त्याचा नेता असा कसा असेल हो? फोन पेवर पैसे मागणारा, कॅश मागणारा, पैसे द्या म्हणणारा, आणि आम्हाला प्रेमापोटी लोक पैसे देतो म्हणणारा. अरे ओबीसी समाज मनगटामध्ये दम ठेवणारा आहे, स्वतःचा पैसा कमवणारा समाज आहे, कोणाच्या जीवावर जगणारा हा समाज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही ओबीसीचे नेते नाही होऊ शकत. त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट काय आहे, तर लक्ष्मण हाके ओबीसी करता, आपण एकजूट होऊ म्हणता, आणि हॉटेलमध्ये काय वक्तव्य करता? माळ्याकडचं नेतृत्व धनगराकडे यायला लागलं म्हणून भुजबळाच्या पोटात दुखायला लागलं. मग किती जातीयवादी तुम्ही मानसिकतेचे आहात? तुम्ही ओबीसी प्रवर्गाला तरी एक मानतात का? जर मानत असतात तर नेतृत्व माळ्याचं आहे का धनगराचं आहे हे बोलले नसतात. जे नेतृत्व खुद्द गोपीनाथ मुंडे साहेबांनी स्वीकारलं होतं, हो छगन भुजबळ ओबीसीचे नेते आहेत,
कारण मुंडे साहेबांना जातीचा आधार नको होता. मुंडे साहेबांच्या रक्तामध्ये समाजकारण होतं. मुंडे साहेबांच्या विचारामध्ये सामाजिक एकता होती. त्याच्यामुळे मुंडे साहेबांना जातीचा आधाराची गरज नव्हती. गोपीनाथ मुंडे साहेब हे अखंड मराठवाड्याचं, महाराष्ट्राचं नेतृत्व होतं. कारण ते नेतृत्व तळागाळातून आलेलं होतं, संघर्षातून आलेलं होतं, जातीयवादातून आलेलं नव्हतं. मुंडे साहेबांसोबत कित्येक मराठा लोक होते आणि ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत पंकजा मुंडेंसोबतही होते, प्रीतमताई मुंडेंसोबतही होते. परंतु मागील काळामध्ये बीडमध्ये जो जातीयवाद झाला त्याचा फटका पंकजाताईंना बसला. अन्यथा हे मुंडे कुटुंबीय असं नव्हतं, इतकं जातीयवादी नव्हतं जितकं मागील काही वर्षांमध्ये ते चित्र जे निर्माण केलं गेलं ते झालं असेल. काही त्याच्यात तथ्य असतील म्हणूनच झालं असेल. परंतु गोपीनाथ मुंडे साहेबांपर्यंत हे असं नव्हतं. आमच्या ओळखीच्यात बीड मधले आमचे किती मराठा बांधव असे असतील जे मुंडे साहेबांना देव मानायचे. अख्खा बीड जिल्हा त्यांना देव मानत होता. शरद पवारांनी किती जातीवाद करण्याचा प्रयत्न केला तरी बीड जिल्हा हा मुंडे साहेबांवर प्रेम करणारा होता. कारण मुंडे साहेब जातीचं पांघरून घेऊन पळत नव्हते. हे मुंडे साहेबांचं नेतृत्व होतं. आणि त्यांनी सुद्धा हा छगन भुजबळ ओबीसीचे नेते मान्य केलेलं होतं आणि बाकीचे नेते मान्य करतात. कारण ज्या वेळेस मंडल आयोग लागू होत होता तेव्हा भुजबळांनी संघर्ष केलेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आज भुजबळ साहेब मराठा समाजाला विरोध करतायत की नाही करत हा आत्ताचा भाग सोडून देऊ आपण. मग मराठ्यांनी त्यांना मानू नये मानावं हे त्यांचा प्रश्न. पण ओबीसींसाठीच आहे ना. भले ते जातीयवादी असतील, ते भ्रष्टाचारी असतील, त्यांनी गडगंज पैसा कमवला असेल, जातीचं पांघरून घेऊन त्यांनी सत्ता मिळवली असेल, सगळं खरं आहे. पण त्यांनी ओबीसींचाही फायदा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्यांना नेता मानतात. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, उभे भारतात एक काळ होता की छगन भुजबळांचं ओबीसी नेतृत्व हे अखंड भारताने मान्य केलं होतं. नंतर काही लोकांच्या पोटात दुखलं आणि ते भुजबळांचं ते खच्चीकरण करण्यात आलं, त्यांचं वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नाव आलं. परंतु त्या भुजबळांना चॅलेंज करायला जेव्हा हाके निघाला त्यावेळेस मात्र ओबीसी समाज त्यांच्यावरती नाराज झाला. कारण हाके हा जातीयवादी आहे असं स्पष्ट झालं ना. माळ्याचं नेतृत्व धनगराकडे आहे असं ज्या क्षणी वाक्य आलं त्याच क्षणी तुम्ही किती जातीयवादी मानसिकतेचे आहात हे स्पष्ट झालं. आणि या घटनांमुळे हाकेची जे प्रतिमा ते बनवायला निघालेले आहेत ना, ओबीसींचा नेता, तो ओबीसींचा नेता नाहीच हे सिद्ध झालं. मग हे हाके स्वजातीयांना दूर करतात. धनगरांचं आंदोलन चालू आहे तिथे हाके जात नाही, धनगरांचा मर्डर झाला तिथे हाके जात नाही. त्याच्यामुळे धनगर समाज नाराज झाला. आणि आता चौथी महत्वाची गोष्ट त्यांनी काय केली तर धोबी आणि नाभिक समाजाला एससी मध्ये घालण्याची मागणी केली. त्याच्यामुळे आता दलित समाज सुद्धा त्यांच्यावरती नाराज झाला. म्हणजे एकूणच लक्ष्मण हाके हे फक्त जातीपातीत भांडणं लावण्यासाठी सोडलेलं, मी पुढचं वाक्य बोलणार नाही, जे नेते बोलतायत बाकीचे, अशा प्रकारची इमेज लक्ष्मण हाकेंची तयार झाली. आणि तिथेच हाके या चक्रव्यूहात फसत गेले. म्हणजे चक्रव्यूह हे फक्त परकीयांनी रचलंय किंवा स्वकीयांनी रचलंय असं नाहीये. लक्ष्मण हाके स्वतः त्याच्यात चालत चालत गेले. समोर कळतंय हे चक्रव्यूह आहे. मग हाकेंनी कशाला जायचं, कशाला ओबीसी अंतर्गत जातीयवाद पसरवायचा, कशाला मराठ्यांचं अंगावर घेण्यासाठी विक्षिप्त भाषा वापरायची. जर हाकेंनी सुरुवातीला पंकजा मुंडे वगैरे गेले होते त्यांच्या स्टेजवरती, लेकरू विकरू म्हणाले होते, लेकरू आपल्यालाच चावल, हे यांना काय माहिती होतं. असाच प्रकार काहीसा ओबीसी नेत्यांसोबत झाला आणि त्यामुळे ओबीसी नेते आता हाकेंना बायपास करायला लागलेले आहेत. एकूणच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे हाकेंचा अभिमन्यू होतोय. हाकेंचा अभिमन्यू हा एका कारणाने नाही आहे, हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित एक किनार त्याला आहे. बळजबरी मराठ्यांबद्दल वाईट वक्तव्य करून त्यांना अंगावर घेतल्यामुळे आहे, ओबीसी प्रवर्गामध्ये जातीयवाद केल्यामुळे आहे आणि स्वतःचं नेतृत्व हे प्रामाणिक आहे ही इमेज ते तयार करू शकले नाही. आणि या सगळ्यांमुळे लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू झालाय. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, अगदी हाके साहेबांपर्यंतही पोचवा.
कारण विस्थापितांचाही नेता हा बनला पाहिजे, विस्थापितांचा आवाजही बनला पाहिजे. या ज्या काही गोष्टी आहेत यातून जर हाके साहेब जर सुधारले तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये विस्थापितांमधलाही हा मोठा नेता होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.